तर मित्रांनो, आज सिडकोच्या माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेचा निकाल जाहीर झालेला आहे, निकाल घोषित करण्यात आलेला आहे। आपण पाहिले मित्रांनो की हा जो काही सोहळा आहे तो आज मुंबईतील नरिमन पॉइंट या ठिकाणच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि या सोहळ्यासाठी अनेक अर्जदार हे उपस्थित होते। हा जो काही सोहळा होता मित्रांनो तो आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते पार पाडला गेला आणि संपूर्ण सोहळा होईपर्यंत उपमुख्यमंत्री सुद्धा त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते। आता या कार्यक्रमामध्ये मित्रांनो जे काही जणांची यादी, काही ठिकाणची यादी आहे, मोजक्या ठिकाणची यादी दाखवण्यात आली होती आणि त्याच्यानंतर बरीच कार्यक्रमातील भाषणे वगैरे सुरू होती आणि सरतेशेवटी जाहीर आभार मानून आपल्या सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजयजी सिंगल यांनी तशी समाप्ती केलेली आहे। परंतु सगळ्यांचा प्रश्न होता की नेमकं सर आम्हाला तिथे यादी बघायला मिळाली नाही, मग यादी कुठे पाहायची, आम्हाला तिथे कार्यक्रमात आम्ही उपस्थित होतो पण आम्हाला प्रत्यक्ष स्क्रीनवरती आमची नावच दिसली नाही किंवा मग ती प्रोसेस पूर्ण पार पाडली गेली नाही, याच्या अनेक प्रश्न आले होते। या संदर्भात आपण पुढील भागात बोलूया। पण आज नेमका जी काही सिडकोची लॉटरी जाहीर झालेली आहे त्या लॉटरीतील विजेत्यांची यादी कशी पाहायची, नेमकं ती कुठे अपलोड केलेली आहे, ही सगळी माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे, मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। तर आज आहे मित्रांनो 19 फेब्रुवारी 2025। 19 फेब्रुवारी अर्थातच इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे शिवजयंती। या शिवजयंतीच्या निमित्तानं सर्व प्रेक्षकांना RK प्रॉपर्टी न्यूज कडून खूप खूप शुभेच्छा आणि सर्व विजेत्यांचं खूप खूप अभिनंदन। आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जी काही यादी लागलेली आहे ती यादी नेमकं पहिला आपण पाहूया कशी पाहायची आणि नेमकं त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत हे आपण पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून। चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपले जे काही सिडकोची वेबसाईट आहे https://sidcohomes.com वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपला जो मेन इंटरफेस आहे तो ओपन होणार आहे। अशा प्रकारचा ओपन झाल्याच्या नंतर इथे आपल्याला वेगवेगळे ऑप्शन्स दिसणार आहेत। इथे पहा मुख्य पृष्ठ, आमच्याविषयी, सिडको प्रकल्प, सोडतीचे विजेते, लॉगिन। तर इथे लॉगिन मध्ये जाऊन तुम्ही तुमचं वैयक्तिक निकाल चेक करू शकता, पण तुम्हाला जर लिस्ट पाहिजे असेल तर इथे सोडतीचे विजेतेवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। सोडती विजेतेवर क्लिक करायचं आहे। लॉटरी विनर्सवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला दिसून येईल की इथे राउंड 1, राउंड 2, राउंड 3 सिस्टम जनरेटेड अलोकेशन्स इथे सगळं दिलेलं आहे। तर पहिले इथे तुम्हाला तुमची जी काही यादी आहे ती तुम्हाला पाहिजे आहे, तुम्ही इथे मराठी करू शकता किंवा जे लँग्वेज आहे ते चेंज पण करू शकता। तर इथे पहा मी सोडतीच्या विजेत्यामध्ये पहिले तुम्हाला काय काय नाव आहे ते सांगतो। इथे राउंड 1 मध्ये तुम्हाला तुमची जे कोणी विजेते ठरलेले त्यांची नाव इथे राउंड 1 मध्ये दिसणार आहेत। राउंड 1 मी क्लिक केलेलं आहे। इथे तुम्ही पाहू शकता सगळे जे काही फिजिकल हँडिकॅप, एकूण टोटल ऍप्लिकेशन्स वगैरे सगळे डिटेल दिले। तर इथे मित्रांनो आपल्याला सगळे ऍप्लिकेशन्स फिजिकली हँडिकॅप मध्ये किती अर्ज आलेले होते सगळे आपण डिटेल नंतर पाहूया। 12,420 एवढे या ठिकाणी विजेते ठरलेले आहेत। आपण ते विजेत्यांची नावे सुद्धा पाहूया। तर इथे मित्रांनो आता मी थोडं स्क्रॉल करून दाखवतो तुम्हाला नेमकं विजेत्यांची यादी कुठे असणार आहे। तर तुम्हाला पहिलं पेज इथे पाहू शकता तुम्ही, निकाल लागलेला आहे 19 फेब्रुवारी 2025 1:30 वाजता याचा निकाल कुठेतरी 2:30 वाजता याचा निकाल घोषित करण्यात आलेला आहे। पहिला आहे मास हाऊसिंग स्कीम खांदेश्वर रेल्वे स्टेशन, या ठिकाणी पहा विनर लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे। पहिल्या राऊंड मधली लिस्ट आहे मित्रांनो, ही विनरची लिस्ट पहा। या ठिकाणी 22 विजेते या ठिकाणी भाग्यवंत ठरलेले आहेत। इथे तुम्ही नाव घेणार नाही प्रत्येकाचं, आपण नाव वाटल्यास पुढच्या याच्यात पाहूया। नेमकं लिस्ट कशी पाहिजे हे मी सांगतोय। इथे सुद्धा विनर लिस्ट पाहू शकता खांदेश्वरचे। इथे जे कोणी ऍप्लिकेंट आहेत जनरल कॅटेगरी, आता इथे पहिलं आपण पाहिलं की इथे जे कोणी विजेते आहेत हे सगळे नोमॅडिक ट्राईब NT कॅटेगरीतले होते। नंतर याच्यानंतर जनरल पब्लिक जे कोणी आहेत जनरल पब्लिक कॅटेगरी मधले तेही इथे तुम्ही पाहू शकता। ही जनरल पब्लिकसाठी एकूण विजेते जे काही ठरलेत मित्रांनो त्याची जर संख्या पाहिली आपण तर एकूण भरपूर मोठी संख्या आहे, म्हणजे जास्त प्रमाणात अर्ज आहेत जनरल पब्लिकसाठी। आणि याच्यावर आपण डिटेलमध्ये नंतर पाहूया की कोणत्या कोणत्या ठिकाणी किती विजेते ठरलेले आहेत। परंतु सगळ्याच ठिकाणची या ठिकाणी एक एक हे खांदेश्वर नंतर मानसरोवर असेल किंवा इतर ज्या काही स्कीम वाईज लिस्ट दिलेली आहे ती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। प्रॉपरली तुम्ही तुमच्या लॉगिन मध्ये सुद्धा चेक करू शकता, मी सांगितलं ऑलरेडी। तळोजा असेल किंवा सगळी पूर्ण लिस्ट या ठिकाणी देण्यात आलेली मित्रांनो। तर इथे तुम्ही प्रॉपरली तुमचं चेक करून घ्या। इथं काय काय दिलेलं आहे की विनर लिस्ट आणि वेटिंग लिस्ट दोन्ही लिस्ट दिलेली आहेत। विनर लिस्ट जी काही इथे तुम्हाला दिसते ब्ल्यू कलर मध्ये दिलेली आहे आणि वेटिंग लिस्ट जी काय आहे मित्रांनो ती आपल्याला येलो कलर मध्ये डिस्प्ले करण्यात आलेली आहे। तुम्ही नंतर व्यवस्थित पाहून घ्या। या ठिकाणी विनर लिस्ट आहे। तर इथे पहा मित्रांनो संपूर्ण यादी जी आहे विजेत्यांची यादी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। विनर लिस्ट सगळ्या ठिकाणची विनर लिस्ट आहे। नंतर मी वेट लिस्ट सुद्धा तुम्हाला दाखवतो, पण वेट लिस्टचा काही प्रश्नच नाही, सॉरी। इथे वेटिंग लिस्ट इथे डिस्प्ले करण्यात आलेली नाही, कारण अर्ज घराच्या मनाने अर्ज ही कमी होती, त्याच्यामुळे वेटिंग लिस्टचा प्रश्नच उद्भवत नाहीये।
परंतु इथे जे कोणी विनर आहेत त्यांनी त्यांची नावे प्रॉपरली चेक करून घ्या. एकाच यादीमध्ये एकाच ह्याच्यामध्ये सर्व नावे त्यांनी इन्क्लूड केलेली आहेत. आता कोणत्या ठिकाणी किती अर्ज आहेत, किती विजेते आहेत हे आपण पुढील भागात सविस्तररित्या माहिती पाहूया. यानंतर तुम्हाला राऊंड सेकंड साठी जे विजेते ठरलेले आहेत त्यांची सुद्धा यादी त्या पाहू शकता. 613 विजेते राऊंड सेकंड मध्ये ठरलेले आहेत मित्रांनो. त्यांची सुद्धा सगळी नावे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. राऊंड 2 मध्ये म्हणजे दुसरा राऊंड सुद्धा या ठिकाणी ऑलरेडी जाहीर करण्यात आलेला आहे. नंतर आपण पाहूया राऊंड 2, राऊंड 3 मध्ये सुद्धा जे काही विजेत्यांची यादी आहे ते 404 विजेते या राऊंड 3 मध्ये विजेते ठरलेले आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण यादी पाहायची आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं सिस्टम जनरेटेड अलोकेशन्स. ज्यांनी येस केलं होतं, सिडकोने एक प्रश्न विचारला होता की जर समजा तुम्हाला तुमच्या प्रिफरन्सनुसार 3 प्रिफरन्स मध्ये जर घर नाही लागलं तर आम्ही जो प्रिफरन्स देऊ तो तुम्हाला मान्य असेल का. तर ज्यांनी येस केलं त्यांची सुद्धा इथे यादी दिलेली आहे. लक्षात घ्या, सिस्टम जनरेटेड अलोकेशन्स त्याला क्लिक केल्यानंतर इथे जवळजवळ 6081 जणांनी होकार दिला होता आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी घरे अलॉट झालेली आहेत. त्यांची यादी सुद्धा सिडकोने डिस्प्ले केलेली आहे. म्हणून नक्कीच तुम्हाला या ठिकाणी उल्वे, बांबवडनोगरी असेल किंवा जे ज्या ठिकाणी खारघर बस डेपो आहे, खारघर बस टर्मिनल आहे, या ठिकाणची विजेत्यांची यादी सुद्धा होकार दिलेल्यांची यादी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. अशा प्रकारे ही यादी आपल्याला पाहायची आहे. बाकी प्रोसेससाठी तुम्ही लॉग इन करून तुमचं लॉग इन चेक करून पहा, तुम्हाला काय मेसेज आलेला आहे, काय ईमेल आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस पूर्ण करायची आहे. तर एकंदरीत आता तुम्हाला समजलं असेल की नेमका ही यादी कुठे अपलोड केलेली आहे. आपण याच्यानंतर मित्रांनो स्कीम कोड वाईज जेवढे काही विजेते त्यांची सुद्धा आपण नावे सांगणार आहोत, त्यांची सुद्धा आपण डिटेल सांगणार आहोत. आणि ह्याच्यानंतर तुमची प्रोसेस काय असणार आहे, पुढील प्रोसेस काय असणार आहे, तुम्हाला सिडकोकडून लेटर येईल का मेल येईल, काय सूचना केल्या जातील, पुढचे तुम्हाला लोनची प्रोसेस कशी करायची आहे, ह्या सगळ्या संदर्भात आपण पुढील भागात सविस्तर माहिती पाहणार आहोत. पुन्हा एकदा सर्व विजेत्यांना RK प्रॉड न्यूजकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.